नमस्कार, मी संजीवनी वैजल. आम्ही मुंबईकर 24 तासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नेहमीच वॉर्ड नंबर 64 मध्ये किंवा कोणत्याही भागामध्ये जनतेसाठी धावून जाणारे एकमेव व्यक्ती म्हणजे विजय पाटील. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सर, काय सांगाल, आज उमेदवारीमध्ये वॉर्ड नंबर 64 मध्ये आपली पत्नी उभी आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? जय महाराष्ट्र. ॲक्च्युली मी शिवसेना शिंदे गटाचा विधानसभा प्रमुख आहे वर्सोवाचा, आणि आम्हाला ही सीट सुटणार होती आणि साहेबांचा तसा आदेश पण होते की ही सीट संगीता पाटीलला द्या, जिंकेल. त्यामुळे नंतर काही गोष्टींमुळे ही सीट BJPकडे गेली आणि BJPने एक डमी कॅन्डिडेट आणून इथे हायर केला आणि इथे लढवत आहेत, जिला कोणी ओळखत नाही किंवा काय नाही. आणि मला थोडक्यात असं वाटते कुठेतरी म्हणजे पाणी मुरतं आहे, कारण माझ्यासारख्या कॅन्डिडेटला जर तिकीट दिली असते तर 100% आज मला थोडंसं मेहनत करावी लागते, पण एवढी मेहनत करायला लागली नसती. इझिली आम्ही ही सीट काढली असती. आणि ठीक आहे, आता त्यांना वाटलं नाही द्यायची, नाही दिली, पण मी लढतो आहे इलेक्शन. माझे मिसेस संगीता विजय पाटील हिला मी लढवतो आहे. आमची निशाणी ऑटो रिक्षा आहे आणि ह्या वार्डमधल्या 64 वार्डमधल्या सर्वसामान्य जनतेचा मला खूप पाठिंबा मिळतो आहे. मी जिथे जातो तिथे मला लोकांचा आशीर्वाद मिळतो आहे आम्हाला, आणि आम्ही जिंकण्याचा पूर्ण म्हणजे आपल्याकडे आपण ही सीट जिंकू असं मला वाटते. आपल्या भागात यादवनगर हा परिसर आहे, हा नेहमीच वाहतूक कोंडी या ठिकाणी होत असेल, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? गेली 29 वर्ष झाली मी ह्या परिसरात राहतो, इथे राहतो. माझी मिसेस संगीता जी आहे तिचा जन्म इथे जांभोलीमध्ये झालेला आहे आणि मी इथे 29 वर्ष मला झाली मी इथे राहतो. पण गेली 25 वर्ष मी सोशल वर्क करतो आहे. कोणाच्याही काही समस्या असतात, काही असतात, अडीअडचणींना मी धावून जातो. 2017ला मी इलेक्शन लढलो, मिसेसलाच लढवलं. त्यावेळेला आम्ही सेकंड नंबरवर राहिलो आणि त्याच्यानंतर तर पुढचा काळ आपण कंटिन्यू काम करत राहिलो. त्याच्यामध्ये यादवनगरच्या ज्या समस्या आहेत, एक तर पाण्याची मोठी समस्या आहे, त्याच्यानंतर रस्त्याची समस्या होती, ती जवळजवळ कमी झाली. पार्किंगची समस्या खूप मोठी आहे. आता तुम्ही जसं बोललात तर लोक कामावर नेतात, मग कुठे गाडी ठेवणार? तर स्लममध्ये राहणारे म्हणजे खालीच ठेवून जाणार, कारण वरती स्लमपर्यंत गाडी जात नाही कोणाच्या दरवाजापर्यंत. त्यामुळे बाईक पार्किंग इकडे होते, काही 4 व्हीलर गाड्या आहेत त्या मैदानामध्ये. पण ज्या दिवशी आमच्या हातात हा वार्ड येईल आणि माझी मिसेस नगरसेवक 16 तारखेला झाली, त्या दिवसापासून माझं पहिलं काम हेच चालू असेल की पार्किंग, पाणी, गटर आणि लादीकरण. गेल्या 10 वर्षामध्ये कुठलंही काम झालेलं नाही. माननीय आमदार अरुण साहेब आहेत, आता सांगतात मुलगीला नगरसेवक करून मग ती सुधारवणार. मग तुम्ही आता 1.5 वर्ष काय केलं? इकडे काय बघितलं तुम्ही? फक्त लोकांना हेच की नाही बाबा, आणि इकडे फक्त भांडणं. कित्येक लोक आहेत त्यांचे, म्हणजे काय सांगू मी आता. पण माझं हेच असेल की यादवनगर असो, श्यामनगर असो, इथला जो 64 वार्ड आहे, इथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं सर्वात पहिलं मी निवारण करणार. आणि पुन्हा म्हणजे आता तर समजा होईल, पण मी नक्कीच ह्या गोष्टींवरती लक्ष देईन. तसंच आपल्या मागच्या साईडला मीनाताई ठाकरे उद्यान आहे, या ठिकाणी मद्यपान तसं अंमली पदार्थ सेवन केलं जातं, त्याच्यावर आपण काय सांगाल? मी नशा करणाऱ्या लोकांच्या विरोधात एकदम मी प्रखर भूमिका घेतो. परंतु याच्यामध्ये पोलिसांचं सुद्धा नाही लागत आहे. पोलीस येतात, कारवाई करतात, दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मिळतो, पुन्हा तेच करतात. पण याच्या पुढे जे काय होईल म्हणजे आता तर येतात कानापर्यंत त्या गोष्टी, परंतु कुठे कुठे मुलाला बोललं तर त्यांचे आईवडील दुखावले जातात, कुठे काय ह्या गोष्टींसाठी. पण मी नेहमी प्रयत्न करत असतो यासाठी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी मागच्या 2 वर्षापूर्वी जवळजवळ 27 लोकांना इथून मी बागलकोट कर्नाटक चिमनकोटी म्हणून एक गाव आहे, तिथे एक दर्गा आहे, तिथे नाकात औषध टाकतात आणि दारू बंद करतात. मी 27 मुलांना मी इथून 4-4-2 4-2 असे करून मी 27 लोकांना तिथे घेऊन गेलो. त्यांची दारू सोडून आणण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी 6 महिने, काही लोकांनी 1 वर्ष, काही लोक त्याच्यामध्ये पित नाहीत. परंतु मी नशेच्या एकदम विरोधात आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती मी सर्वात पहिलं तोडगा काढेन की कसं आपली नशामुक्ती, आपला वाढ पूर्ण होऊ शकतो. कारण नशा करणारी मुलं आपल्या आईवडिलांना पण त्रास देतात, भावा बहिणींना पण त्रास देतात. मी खूप पाहिलं आहे कारण
माझ्याकडे नेहमी तक्रारी येत असतात, त्यांनी असं केलं तसं केलं, तर 100% रिझल्ट जो पण येईल, पण 16 तारीखनंतर 17 तारीखनंतर मी त्याच्यावरती त्या गोष्टीवरती सुद्धा मी काम करणार आहे. मी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना सांगेन, साहेब आपण हे कसं याला आवर घालू शकतो याच्याकडे लक्ष देऊया आणि पोलिसांबरोबर राहून त्यांच्या माध्यमातून आपण हे लवकरात लवकर बंद करण्याचा प्रयत्न करू सर. तसंच पोलिसांकडनं कारवाई होते तरी पण हा विक्रीचा जो प्रकार आहे तो अनेक मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कारवाई होते तरी स्थानिक पोलीस स्टेशन परत पूर्णपणे म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा चालू असतं, त्याच्याबद्दल काय करायला आपण? म्हणून तुम्हाला सांगायचं झालं तर आता हे कोण विकतात, काय विकतात, ह्या बऱ्याच सर्व गोष्टी आहेत. पण आता निवडणूक आहे, तर निवडणुकीमध्ये हा बोलतोय असं होईल, तर त्याच्या पाठीमागे खरंच म्हणजे आता निवडणूक आहे, निवडणूक जाऊ देत, मग मी तुम्हाला सर्व सांगेन. आणि मी त्या मुळापर्यंत मी पोचलेलो आहे. मला माहिती आहे हे कोण धंदे करतात, काय करतात, ह्या गोष्टी सर्व मला माहिती आहेत. परंतु तिथे काही बंधनं नाही, परंतु खूप विचार करायचा असतो सगळ्या गोष्टींमध्ये नक्कीच. आणि आपण जर समजा एखाद्याला पकडून दिला पोलिसांना, तर होते काय, तो मग नंतर धमकी देतो की तू माझ्या विरोधात असं केलं ना, तुला मी बघतो. मग ह्या गोष्टी आहेत. पण मी घाबरत नाही, परंतु काही ठिकाणी समजून घ्या ना. पण 100% आपण ह्या निवडणुकीच्या नंतर सर्वात पहिलं मी नशामुक्ती 64 वॉर्ड करण्याचा मी प्रयत्न करणार. तसंच आपल्या विभागामध्ये पाणीची हे नेहमीच टंचाई असते, त्याच्याबद्दल नागरिकांनी तक्रार करूनही महानगरपालिका लक्ष देत नाही. हो, मी त्याच्यावरती पाण्याच्यावरती या बांदिवली हिल वगैरे यादवनगर या ठिकाणी पाण्याची थोडीशी कमतरता भासते. परंतु इकडे बरेच पाणी माफिया झाले. ते पाणी माफिया म्हणजे त्यांच्यामार्फत त्यांनी नळ लावून दिलेले आहेत. त्यांच्या मनाला वाटेल त्याला पाणी सोडतात. जागोजागी त्या लोकांनी कनेक्शन ठेवलेले आहेत. मग त्यांनी तो वाल फिरवला तर पाणी जाणार तिकडे. आता निवडणूक आहे, तर आता बरीच मगजमारी चालू आहे की इकडे मतदान करा, नाही तर तुमचं पाणी बंद करणार. दादागिरीची भाषा, दादागिरी करतायत, हे सर्व चालू आहे. पण मी हे सगळं संपवणार. मी आजपर्यंत इकडे मी लक्ष दिलं नव्हतं. मी आजपर्यंत म्हणजे जास्त करून आरोग्य, शिक्षण ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं होतं. परंतु आता येणाऱ्या 16 तारीखनंतर मी ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणार की ह्यांना पाणी का मिळत नाही किंवा का. मी बऱ्याच लोकांना कनेक्शन वगैरे घेऊन दिलेले आहेत BMC मार्फत. आणि आहे प्रॉब्लेम आहे, पण एवढा पण नाही. जो पण थोडाफार आहे त्याला पण आपण पूर्णपणे न्याय देणार, एवढंच सांगितलं. श्यामनगर हा परिसर आपण पाहिला, या ठिकाणी रस्त्याची, पाण्याची आणि ड्रेनेज लाईनची ही खूप काही समस्या आहे. त्याच्याबद्दल श्यामनगर हा एकदम म्हणजे असा एरिया आहे की तो एकदम पिछडा आहे. म्हणजे मला वाटते मुंबईमध्ये सर्वात जास्त पिछडा जर झोपडपट्टी भाग असेल तो श्यामनगरचा आहे. आणि मी परवा जेव्हा रॅली केली किंवा ह्याच्या अगोदरसुद्धा मी जात होतो बऱ्याच गोष्टी. पण तिकडे कसं आहे, मुख्य माणूस म्हणजे तिकडचे जे काही नेतृत्व करणारे लोक आहेत वेगळ्या वेगळ्या पक्षांची, तर त्यांच्यामध्येच संगनमत नसल्यामुळे आणि त्या लोकांनी एक म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या माणसाला जर सपोर्ट केला आणि त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला काही नको आहे, पण आम्हाला तुम्ही उद्या निवडणूक जिंकल्यानंतर आमची एवढी कामं करून द्या, तर ती कामं होतील. आणि मी माझ्या ह्या निवडणुकीनंतर मी आत्ता पण सांगतो आहे आणि नंतर पण मी शिवसेनेचा विधानसभा प्रमुख आहे. माननीय खासदार रवींद्र वायकर साहेब यांचा फंड वापरून मी साहेबांना विनंती करणार, तिकडे साहेबांना व्हिजिट द्यायला लावणार आहे. आणि व्हिजिट देऊन रवींद्र वायकर साहेबांना सांगून मी तिकडची कामं श्यामनगरची करून घेणार. पाण्याची समस्या आहे किंवा इतर ज्या पण समस्या आहेत, गटर लाईन म्हणा किंवा जे पण आहे, ते सर्व मी ह्या निवडणुकीनंतर मी त्याच्या मागे लागणार. 20 तारीखच्या नंतर श्यामनगरमध्ये पहिली व्हिजिट मी साहेबांना सांगून बोलणार, साहेब श्यामनगरची एक व्हिजिट करा आणि बघा तिकडचे लोक कसे राहतात, त्यांचं खूप हाल आहेत. आणि साहेब आमचे लगेच वायकर साहेब ठीक आहे मी बघतो आणि करतो म्हणतात आणि मी तो करून घेणार त्यांच्याकडून. तसंच आपल्या विभागामध्ये नोकरीचा हा देखील प्रॉब्लेम आहे, त्यासाठी काय बघ नोकरी. आता कसं आहे, काही शिक्षित मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण त्यांच्यासाठी कुठेतरी अप्लाय करून किंवा एखादं CA असतो किंवा आता आपली मुलं DMart वगैरे ह्या ठिकाणी काही ठिकाणी आपण लावलेत पण कामाला. आणि याच्यानंतर पण आपण तोच प्रयत्न करणार, बाबा आपल्या वार्डमध्ये
किती म्हणजे नोकरी देण्यासारखी ठिकाण आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यांना रिक्वेस्ट करणार की बाबा आमच्या लोकांना थोडं प्राधान्य द्या, त्यांना काम द्या, आणि आपण नक्कीच प्रयत्न करणार त्या गोष्टीवर. माझा शेवटचा प्रश्न आहे, आपण एक मेसेज अपलोड केलेला फेसबुकवरती, त्याच्याबद्दल काय आहे नेमकं कारण आहे? हो, मला पैशाची ऑफर आली होती, परंतु मी कोणाचे पैसे घेतले नाही, बसायला पण घेतले नाही आणि उभा राहायला पण कोणाचे पैसे घेतले नाही. आणि मला खूप ह्या गेल्या 10 वर्षामध्ये खूप पैशांची आमिष आली, पण मी ज्या पक्षाचं कार्य केलं, काम केलं, ते तुम्ही आज बघताय लोकांच्या माध्यमातून, तर मी प्रामाणिकपणे केलं. आणि मला नाही कोण विकत घेऊ शकत, मी जरी दिसायला बारीक असलो किंवा, पण मी एक मराठा आहे. महाराजांची जे महाराजांची शिकवणूक किंवा त्यांच्या पाऊलं ते महाराज नाही आम्ही बनू शकत, परंतु त्यांचे विचार घेऊन मी चालतो आहे. आणि तुम्ही ह्या वार्डमध्ये कुठल्याही पार्टीचा माणूस होते, पाटलींनी जर एक शब्द दिला तर तो शब्द कधी मागे घेतला आहे काय हे बघा. मी कधीही शब्द मागे घेत नाही किंवा फिरवत नाही, बोललो तर बोललो आणि करणार तर करणार. पण खरंच आम्हाला ह्या गोष्टीचा पण अभिमान आहे की मी मराठा आहे आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही मुंबई म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा बनलेलं आहे. तर मी कधीही म्हणजे शब्द मागे नाही घेत, आणि पैसे तर कोणाचेच नाही. मी महाराजांची शपथ, आता आईची शपथ वगैरे हे सर्व नाही. खरंच सांगतो, मला नाही कोण विकत घेऊ शकत, एवढा कोण इथे कॅपेबलच नाही आहे मला विकत घेण्यासारखं. ह्या वार्डमध्ये म्हणा किंवा इथे कोणच नाही मला विकत घेण्यासारखं. तसंच आपण प्रचार करतात, त्या दरम्यान लोकांचा काय प्रतिसाद आहे? येणाऱ्या 16 तारखेला काय वाटतं, आपली रिक्षा चालू होईल का? मी तुम्हाला मनापासून सांगतो, मी ज्या ठिकाणी फिरतो प्रचारादरम्यान, तर लोकांचा मला आशीर्वाद मिळतो आहे. आणि मला प्रचार करायची म्हणजे गरजच नाही. मला आता जे फोन येतात ना, जी मी कामं केलेली आहेत, मुस्लिम समाजातून असू देत, उत्तर भारतीय समाजात असू देत, मराठी समाजातून असू देत, गुजराती समाजातून असू देत, साहेब तुम्ही बेफिकर राहा, आम्ही तुमची कॅम्पेनिंग करतो आहे. आणि घरोघरी बसून ज्या महिला आहेत, ज्यांच्यासाठी आपण लाडकी बहिणीचं केलं होतं, किंवा आपण आयुष्यमान भारत कार्ड, मी आधार कार्ड 2-2 महिने कॅम्प चालवतो, वर्षातून कमीत कमी 2 ते 3 वेळा मी आधार कार्ड कॅम्प चालवतो. आयुष्यमान भारत कार्ड जवळजवळ मी 1500 महिलांना, लोकांना, महिला नाही सर्वांना जवळजवळ फ्रीमध्ये करून दिलं होतं. लाडली बहीणचे जवळजवळ आपण 1,500 फॉर्म भरले होते. ज्यावेळेला कोरोना आला होता त्यावेळी उत्तर भारतीय लोकांना स्थलांतरित जवळजवळ 5,500 लोकांना, म्हणजे 3,500 लोकांना मी ट्रेननी पाठवलं होतं, आणि जवळजवळ 2,000 लोकांना कोणाला ट्रकानी किंवा गाड्या ह्यांनी पाठवलं होतं. तर बऱ्याच गोष्टी त्यावेळेला म्हणजे आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की मी खूप काही केलं आहे. मी माझ्या स्वतःची जीवाची पर्वा नाही केली, माझ्या फॅमिलीच्या जीवाची पर्वा नाही केली. आणि कोरोनामध्ये मी फिरत होतो, गाडीमधून पेशंट सोडणं, आणणं, ॲम्ब्युलन्स खूप पैसे मागवते, 14,000, 15,000 रुपये मागायचे. 7 हिल्ससारख्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 250 लोकांना मी ॲडमिट केलं. त्याच्यामध्ये सर्व लोक चांगली होऊन आली आहेत. तर एखाद दुसरा केस झाली अशी की ते नाही झालं. त्याच्यानंतर इथे जर कोण एरियामध्ये, माझ्या विभागामध्ये म्हणजे वार्ड 64मध्ये म्हणा किंवा कुठेही 65मध्ये सुद्धा कोण मेलं, कोणालाही DC नाही मिळालं, तर मला फोन येतो लांबून की नाही पाटील साहेबांना. मला फोन आला, मी माझे काही डॉक्टर आहेत बिचाऱ्यांना ज्यांना सांभाळलं आहे मी इतक्या वर्ष, त्यांना फोन करतो, सर असं एक DCची आहे. 2-2 वाजता बिचारे उठून मला DC बनवून दिलेली आहे. म्हणजे कुठेतरी त्यांचं काम कुठूनही होईल. समजा नाही मिळालं DCचं, शेवटी कुपर हे ऑप्शन असते. पण कुपरला गेल्यानंतर 24 तास 2-2 दिवस म्हणजे हेळसांड होते. ते कुठेतरी आपण त्यांचा प्रयत्न करतो की त्यांचा वेळ वाचवणं. त्याच्यानंतर काही लोकांचं म्हणजे PM म्हणजे थोडंसं डोक्यामध्ये वेगळं असते. तर तिथे पुन्हा ज्यांचं कोण नाही, अशा 3 बॉडी मी UPला पाठवल्या आहेत इथून, त्यांच्या इथे कोण नाही नातलं. त्याच्यानंतर बिहारला बॉडी पाठवलेली आहे, कलकत्ता, म्हणजे बरंच, म्हणजे अशी कामं मी जी केली आहेत ना, ती आज लोक जी माझ्याबरोबर येतात ना, त्याच्यातून कळतं आहे की यार मी जे केलेले कष्ट आहेत ना, ते कुठे वाया नाही गेले. लोक माझ्यावरती प्रेम करत आहेत, आणि मला वाटतं याच्या पुढेसुद्धा माझ्यावरती लोक प्रेम करत राहतील. पण एकदा जर मला ही संधी मिळाली, नगरसेवक माझी मिसेस झाली,
तर मी खरंच सांगतो पुढच्या 5 वर्षामध्ये ह्या वार्ड्सचे रंग बदलून टाकेल एवढंच सांगतो. येणाऱ्या 16 तारखेला जर ही निवडणूक जिंकल्याच्या नंतर ह्या वॉर्ड नंबर 64चा आम्ही रंग बदलू असे म्हणणे आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, आम्ही मुंबईकर, 24 तास, मुंबई.